ती डेस्परेट मुलगी तुझ्या होणाऱ्या बाळाची आई आहे, तेवढा तरी विचार करायचास. तिच्याशी लग्न करणं ही तुझी जबाबदारी होती अंशुमान. अरे पण तिलाच माझ्याशी लग्न करायचं नसेल तर मी काय बसून राहू तसाच? काय? तिला तिला का लग्न करायचं नसेल तुझ्याशी? मला माहित होतं तू असंच काहीतरी बोलणार. एक मिनिट. नाही दादा, कसलाच दबाव नाहीये माझ्यावर. ते मला ना पुढे खूप शिकायचंय, शिकून खूप मोठं व्हायचंय. हो दादा, लग्नानंतर पण मी शिकू शकते, माहितीये मला. दादा, ते मला ना अंशुमन साहेबांसोबत लग्न नाही करायचं. हो दादा, हा माझाच निर्णय. चिंगी, अगं काय बोललीयस तू हे आणि का? वहिनी, मी हे माझ्या मनाने नाही बोलले. ते मला अंशुमन साहेबांनी सांगितलेलं असं बोलायला. मला तर माहित पण नव्हतं की हे त्यांनी रेकॉर्ड केलंय. हे मला म्हणाले होते की हे बाळाची जबाबदारी घेणार आहेत म्हणून मी हे सगळं बोलले. पण आता ते मला आणि माझ्या बाळाला लात मारतात. नाही, काय म्हणून बसलेस? अंशू, काय आहे? इतका मोठा निर्णय घेतलास, एकदा सुद्धा आमच्या कोणाशीही बोलावं असं वाटलं नाही तुला? अरे लग्न करायच्या आधी निदान तू आम्हाला कल्पना द्यायची ना. तुझं कर्तव्य होतं ते. आय नो मॉम, पण कल्पना दिली असती तर सरप्राईज नसतं देता आलं ना. अंशू तू पण ना. आई आता तुम्हीच बघा, दोघंही लग्न करूनच आले ना. आता काय उरलंय का आपल्या हातात? आता काय सुशचा गृहप्रवेश करावाच लागेल. तशी राजवाड्यांची रीत आहे ना, म्हणजे सगळ्यांचीच रीत असते ना तशी. कसा वाटला हुकमी एक्का? आवडला. आज तू वागलास माझ्या मुलासारखा. आता नाही ना बोलणार मला? इडियट, माय स्वीट इडियट. अरे त्या गावठी चिंगीपेक्षा ही बावळत सुष्मिता खूप बेस्ट आहे. पण एक मात्र आहे, हा, ती स्वानंदीची बहीण आहे. नाही पण तुझ्याशी लग्न केलं म्हणजे नक्कीच बिंडो कशणार ती. पण वाचलास, त्या मोलकर्णीशी लग्न झालं असतं नाही तर तुझं. अगं तेच तर, स्वानंदीच्या नाकावर टिचून तिच्या बहिणीशी लग्न केलंय मी. तुला कळतंय का ही स्वानंदीसाठी किती मोठी हार आहे? तिचा हारलेला चेहरा बघून जो काय आनंद मिळाला ना मला, आहा, लाजवाब. मला पण. अरे गरगरलं तिला, अटॅक आला असेल. काय मस्त डाव खेळलास तू अंशू. त्या सुश बरोबर लग्न करायचं कसं काय डोक्यात आलं तुझ्या? एवढ्या कमी दिवसात? असं आता मी दुर्लक्ष केलं म्हणून. मग एकदा ती नटून तटून बाहेर जात होती. मी तिला विचारलं, बा कुठे जातीयस? तर मला म्हणाली ऑडिशनला जातीये. परत आली तेव्हा पाहिलं तिच्या हातामध्ये एवढी मोठी अंगठी, चांगली महागातली दिसत होती. ओके, मग काय मी विचारलं तिला, ही अंगठी कुठून आणलीस? काय ग? काही नाही. ते काय आता? हा? अंगठी कोणाची आहे? माझीच आहे. जाताना तुझ्या हातात नव्हती, पण ही महागडी दिसते. कोणाची आहे? अगं ते आता ऑडिशनला गेले होते ना, तिथे प्रॉप्स म्हणून वापरली होती तर मी ठेवून घेतली. माझीच आहे. टोप्या आलो का? मी आधीच सांगते. सांग नक्की कोणाची आहे अंगठी? ओके फाईन, फ्रेंडची आहे. फ्रेंडने दिली आहे. कोणती फ्रेंड?
कोणती फ्रेंड? ती जिला तू नाही ओळखत. अरे कोण, नाव काय? अंशू मला नाही दिली मम्मा. तू मला बोलायचं नाही, ती माझी मैत्रीण आहे. उगीच काहीतरी बोललो का मला खरं खरं सांग, कोण आहे ते? तू ही अंगठी कोणाची घेतलीस? मग काही काय बोलतेस का तू? मग नीट सांगणे तर थोबडवी ना मी, एक देईन तुझ्या कानाखाली. बोल लवकर, कोणाची अंगठी? कोणी दिली? अंशुमन. कोण अंशुमन? राजवाडे? तुझा आणि त्याचा काय संबंध? आम्ही क्लोज आहोत. तुला माहितीये का तो मुलगा कसा आहे ते? माहित आहे? तुला माहिती तो किती वाईट आहे? नाही मम्मा, ते खूप चांगले आहेत. त्यांची ना खूप वाईट इमेज करून ठेवली आहे स्वानंदाईने आपल्या समोर. खूप चांगले आहेत ते. तूच इमॅजिन कर ना मम्मा, ते जर चांगले नसते तर त्यांनी मला ही डायमंड रिंग गिफ्ट केली असती का? हा, इथे आण, इथे आण कार्ती. त्याच्यासारखा माणूस तुला खरी रिंग देऊ शकत नाही, कळलं? खरी आहे मम्मा, ट्रस्ट मी. कितीची? 2-3 lakhs. 2-3 रुपीजची पण नसणार आहे, कळलं? खात्री केल्याशिवाय मला पटणार नाही. माझी रिंग. जॉब खात्री केल्याशिवाय मला पटणार नाही. थांब इथे, सोनाराकडे जाऊन येते.